आदेश बांदेकर यांचं आगमन इकडे झालेलं आहे. पण काय आमचा बँडबाजा वरात हा लग्नाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे एकट्याने येऊन चालतच नाही. पण अरे मला वाटलं आज तुमच्याकडे कोणाचं तरी लग्न असेल, मला तुम्ही बोलवलेलं आहे, मी पटकन पैठणी देईन त्या माऊलीला आणि निघून जाईन. नाही, पैठणी मी तुझ्याकडून घेणार आहे, काय पण सांगते? आज लग्न मात्र तुमचं आहे. पण मी काय म्हणतो, पैठणी देण्यापूर्वी उखाणा घ्यायचा असतो. पटकन उखाणा घे. आ? हा, अक्षर देऊ. ब, बँड, बँड मधला ब. ब हा, याला म्हणतात बँड. याला म्हणतात, हा याला म्हणतात बँड. बँड बाजा वराच्या सेट वरती विसरले सगळ्या खाणा खुणा. हा. स्वप्नील रावांचं नाव घेते, मला आपलं म्हणा. अरे वा, क्या बात आहे. वा वहिनी, वा 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 वा, किती मस्त वाटलं. आणि आता भाऊजी आलेले आहेत, पण आमच्या लाडक्या बहिणी साहेबांना घेऊन यायला पाहिजे दादा. मी वेळेवर येणार नाही, त्यापेक्षा तू एक काम कर. हा. म्हणजे जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा रजिस्टर झालं हा. होतं, मी माझी सही करतो आणि निघतो, मग तिला नंतर. नाही, आज इतकं सोपं नाहीये. तू आतमध्ये जा आणि सुचिताताईला घेऊन ये. म्हणजे तू मला वाघाच्या गुहेत पाठवते. आणि मी असं ऐकलंय की आज जाणारी पावलं दिसतात, परत येणारी दिसत नाही, पण तू घेऊन येशील तिला. चल, मी तुझ्यामुळे मी असं बळ एकवटतो हा. आणि सुचित्राला घेऊन येतो. प्लीज, मला शुभेच्छा दे ना. खूप ऑल द बेस्ट. थँक्यू. पुन्हा एकदा नक्की करायचंय आज. हे बघ, इतका एसी असून सुद्धा घाम फुटायला लागलाय, त्यामुळे जातो आणि तिला घेऊन येतो. तिला घेऊन ये. Yes. चल, Yes, आलो. दादा, आम्ही वाट पाहतोय. Thank you. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे स्वागत करते तुमचं एका भरजरी कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बँड बाजा वरात, सेलिब्रिटींचं लग्न जोरात. एरवी कसं मी आधी येते आणि मग वधू आणि वर येतात, पण 9:30च्या आधी 6:30 वाजतात. तसेच माझ्याही आधी येऊन महाराष्ट्राचे लाडके भाऊजी हजेरी लावून गेलेले आहेत, त्यामुळे आजचे वधूवर तुम्हालाही माहिती आहेत. जोरदार स्वागत करूया आजच्या जोडीचं. तमाम बायकांचे हक्काचे भाऊजी चिरंजीव आदेश बांदेकर आणि सुंदर सुरेख वहिनी साहेब चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सुचित्रा गुडेकर यांचं. जमलंय गोतावळा नवरी नवरा लैलय गो मातराडा घालूया धिंगाणा दरवाजा वाजू दे ना तुझे गावाला उलटू फटाक डीजे जी मराठीच्या नावाला. आज मलाच इतकं भारी वाटतंय, कारण मी तुमच्या दोघांच्या लव्ह स्टोरी बद्दल इंडस्ट्रीमध्ये आले ना तेव्हापासून ऐकतेय. पण आज झी मराठीच्या साक्षीनं तुम्हा दोघांची ही लव्ह स्टोरी कुठून सुरू झाली, कशी काय बहरत गेली, फुलत गेली, हे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कळणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा दोघांचं या मंचावरती खूप 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 स्वागत आहे. थँक्यू सो मच. युजली असं स्वागत तू इतरांचं करत असतोस ना सतत. नाही गेली नाही, 18 आज वर्ष. एकदम म्हणजे खरं तर मी हे सगळं होताना. नाही, एक मिनिट थांब, मी आतून ऐकत होते. मी ते जाऊ काय देऊ? वाघाची गुहा काय, इकडे उभं राहा. जाऊ दे. वाघाची गुहा काय आणि काय म्हणाला तो, 18 वर्ष माझं तोंड बंद होतं. अरे 18 वर्ष होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू आहे तुझा, लग्नाला 32 वर्ष झाली आहेत आपल्या, मग 18 वर्ष म्हणजे तू माझ्यामुळे गप्प नाहीये. नाही, जाऊन येतोय उत्तर नाही, हा. स्पष्टीकरण हवंय Acting आम्हाला. नको, नाही सरळ खरं काय ते सांग, बरोबर की नाही. मग तुम्ही तरी बोला माझ्या माझ्या बाजूने. अरे बोला नाही, 18 कोण वर्षात बोलला तो? सुचित्राताई इतकं काम केलंय त्यांनी की घरी येऊन तोंड उघडायला वेळ तरी किती आहे का. खोटं बोलतो तू, बघ ना काय खोटं बोलतो. आणि लग्नाच्या दिवशी खोटं बोलतोय तू, आणि एक लक्षात तुला ठेव. काहीच वाटत नाही. सुचित्रा, एका गोष्टीवरती- लग्नाच्या दिवशी तू पण तो खोटं पळून जाणार होता ऐक. बाहेर. जा, dress जा, नाही आता. जाऊ शकत. चला, नाही, निघा. ऐक. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एक सांग. आज तुम्ही इतकं छान दोघी मिळून माझं स्वागत करत आहात. म्हणजे मी म्हणतो की माझं ना गेली 18 वर्ष, मी लग्नाला 32 वर्ष झाली, पण 18 वर्ष घराघरात औक्षण करण्यात आलं. हा. बघताय ना माझी घरी कशी पूजा होते. बघताय ना, बस हेच मला सांगायचं होतं. नाही, पण खूप छान आनंदाचा क्षण आहे आजचा. आता हे बोलावंच लागेल तुला. हा, कारण सगळं आता चांगलं बोलावंच लागणार आहे, पण इथून पुढचा प्रवास चांगला व्हायला पाहिजे ना. नाही, पण खरंच सांगतो, खूप मस्त वाटतंय आता. तर आपण तुमच्या गोष्टीला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी तू एक बोललास आणि आमच्या मनाला लागलं की अरे ओवाळल्याशिवाय कसं काय स्वागत होऊ शकतं. आम्ही तयारी केलेली आहे, आपण औक्षण करूया आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. थांबा 1 मिनिट. बऱ्याचशा घरात असं मला करावं लागतं, कारण त्या माऊलीची एवढी धावपळ असते की त्यामध्ये ना कुठे वारा असतो, कुठे काय असतं, कुठे वात
कशी पेटवायची याची धावपळ सुरू असते. त्यामुळे आज सुद्धा जे जे काही नेहमी घडतं तेच घडतंय. माऊली, काही काळजी करू नका, करा औक्षण. येऊ दे रंगात वाहनात दोषात लगीन मांडीला, नवीन खटात येऊ दे अंगात पेंड आणीला. नवरा आणि नवरीची हलत गाजली, दोषात भन्नाट हलकी वाजली. आमच्याकडे काय आहे, काही मंडळी आहेत बरं का, थोर घरामधली, त्यांची परवानगी मिळाल्याशिवाय लग्न इथे होत नाही. हो. आणि त्याच्यासाठी सुरुवात आम्ही कुठून करतो तर पत्रिकेपासून. गुण आमच्या इथे जुळायला लागतात तरच पुढे आपल्याला जाता येतं. म्हणजे पुढचं लग्न आमचं कॅन्सल असं नाही, आमचे जे गुरुजी चांगले आहेत आहेत ना, ना? हां. उत्तम गुरुजी आहेत, त्यांना फार फार सगळं छान माहिती असं छान सांगतात. तुमची परवानगी असेल तर त्यांना बोलवू का मी? हो हो नक्की आणि नक्की नावही फार सुंदर आहे त्यांचं, गुण जुळवे. हो. गुरुजी अरे हा आलो या, आलो या. या या या. हा नमस्ते नमस्ते. अहो पण या लक्ष्मी नारायणाच्या जोड्याला पत्रिकेची काय गरज? हो ना. चेहरा बघूनच ते सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात. हो, हो. गुरुजी, माझी फार लाडकी जोडी आहे. हं. हो चांगलं, मग सांगतो. चांगलं, चांगलं. अरे पण मला आहे की नाही घोर लागलाय, घोर जीवाला घोर लागलाय. अहो तुमच्यामुळे कोणाला तरी लागायचं, एका जागी थांबून बोला ना प्लीज. अरे हो हो म्हणजे घोर लागलाय म्हणजे अशासाठी हा. कारण की यांच्या लग्नामध्ये बरेचसे विघ्न येणार आहेत. हा, हो यांचं लग्न काही सरळ होणे नाही. अरे बापरे. म्हणजे या दोघांच्या लग्नाला हा, आजूबाजूच्या सगळ्यांचा विरोध असेल, तो सुद्धा कडक. नाही हो, नाही नाही नाही, मला असं नाही वाटत. इतकं गोड कपल आहे, कशाला कोणी काही विरोध करेल? ते तुम्ही त्यांनाच विचारा. अच्छा, बरं मग लग्न सोहळा कसा असेल? यांच्यासारखा शाही असेल ना एकदम मस्त? छे छे अगदी 50 रुपये त्यांचं लग्न लागेल. हा? 50 रुपये? गुरुजी नक्की पत्रिका बघून सांगताय ना, मनाचं काहीतरी बोलत नाही आहात ना? नाही नाही कळेल कळेल तुम्हाला, त्यांच्याकडनं सगळं काही कळेल. अच्छा अच्छा, यांचं लग्न झालंय हे माहित असून सुद्धा आता मला टेन्शन यायला लागलंय. गुरुजी एक काम करा, अजून टेन्शन देऊ नका, तुम्ही आतमध्येच जा. मी पुढे काय करायचं ते बघून घेईन. पण जाता जाता यांच्याबद्दल आणखीन एक गोष्ट सांगतो. काय, कुठली? आयुष्यातला कितीही महत्वाचा निर्णय असला तरी सुद्धा हे चटकन 10 मिनिटात घेतील. हो, 10च मिनिटात? हो कसे काय? कळेल कळेल, हळूहळू कळेल सगळे. अच्छा ठीक आहे, हळूहळू कळेल ना. तुम्ही पण आता हळूहळू निघा इकडून, म्हणजे आम्हाला पुढचा कार्यक्रम सुरू करता येईल. हो हो मी निघतो, पण यांचं लग्न लावायला मात्र मलाच बोलवा. हळूहळू बोलवू आम्ही. या, चला या, चला या. अरे हो इथे चला. तर गुरुजी आता सुद्धा सांगून गेले की बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. आपण सुरुवात करूया. Yes. कारण मला ती गोष्ट सगळी जाणून घ्यायची आहे. पहिली भेट कुठे झाली होती? पहिली भेट आमची सारंग काकांच्या घरी झाली, कमलाकर सारंगांच्या घरी. बर. आम्ही रथचक्र नावाची सिरियल करत होतो. बर. आणि मग तेव्हा कसं नवीन नवीन शूटिंग, आणि ही गोष्ट मी करते 88 सालातली वगैरे. बर. आणि तेव्हा नवीन नवीन शूटिंग माहीत पण नाही सगळ्यांना, त्यामुळे सगळेजण सारंग काकांच्या घरी भेटलो होतो. हा. तर मी लालनताईंच्या मुलीचं काम करत होते. बर. हा तिथे काय करत होता मला माहित नाही. हा तिथे सारंग काकांच्या घरी असं सगळं पूर्ण सगळं क्रू मेंबर्स, ऍक्टर्स असे सगळेजण बसलेले होते. मला हा त्यात बसलेला आठवतच नाहीये. बर. पण ह्याचं म्हणणं असं आहे की ह्याने मला चेहरा माझं पडला. म्हणणं मी बोलू? बोल, मग म्हणूनच मी म्हटलं आदेश तू बोल. चेहरा हे पडला. हे पडला? खरंच आहे. नाही नाही, माझा चेहरा 32 वर्ष असाच पडलेला आहे. त्याला काय कराल तुम्ही? नाही नाही, पण खरं सांगतो, त्या दिवशी मी एका बाजूला असा गप कोपऱ्यात उभा होतो. हा. तेवढ्यात मॅडम आल्या. हा. मॅडमचं काय ते त्यांचं बोलणं वगैरे झालं. मॅडम निघाल्या, पण मी तिकडे उभा होतो. तेव्हा मनात काहीतरी म्हणजे टिक 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 अचानक सुरू झाली होती. हा. पण ती काही मी बोललो नाही. नंतर मग मला आधी निघायचं होतं, बर. म्हणून मी पटपट निघालो. तिथून मला त्यांनी सांगितलं तू जा आणि शिवाजी मंदिरला थांब. हा. पण मग मी खाली येऊन, तो एक बस स्टॉप होता, हा, बरोबर आहे, त्या बस स्टॉप कडे येऊन उभा राहिलो. तो मला तू ती आठवतच आठवतच नाहीये. मला आठवतच तुला नाहीये, काही. मला बस स्टॉप आठवतोय. आणि मग मी तिकडे बस स्टॉप वरती गेलो. मग मॅडम आल्या, बरोबर आई पण होती माझ्यामध्ये तुझी, हो ना, अक्का पण होत्या. आणि ह्या दोघी निघून गेल्या.
तो मरून कलरचा साधारणतः चॉकलेटी मरून असा ड्रेस. हे बरोबर आहे, पण हा नाही मला आठवत आहे. बाकी सगळं आठवतंय. मी मरून कलरचा ड्रेस का मी कधीच तिला आठवू शकत नाही तेव्हा तेव्हा असाच होतो. असा. आणि त्यानंतर आम्ही दाभोळला शूट करत होतो. हां. सो मी ना तेव्हा एक फिल्म करत होते कोल्हापूरला, माझं त्याचं शूट होतं आणि ते करून मी इकडे येणार आणि तेव्हा तुझं वय काय होतं? आय वॉज जस्ट 17 इयर्स ओल्ड. नाही त्याहीपेक्षा 16. 8वी 9वी नववी तू, मला माहिती. म्हणजे तेच 15 पण 9वीची सुट्टी आणि तो सगळा प्रकार दहावीत, होता. हा तर तेव्हा हा भेटला आणि ह्याची पहिली भेट माझी अशी झाली. आणि तिकडे कसं होतं, ते सगळं ब्राह्मण कुटुंबाची स्टोरी होती ना, त्यामुळे रथचक्र. सगळ्यांना ना इथे आता सपोज टू बी युनिटमध्ये एवढे लोक आहेत ना, सगळ्यांना चकोट करायला लावायची. कोणी कधी एंट्री लागली काहीतरी छोट्या कामासाठी, म्हणून या माणसाचा फुल चकोट होता. मी सांगतो आता पुढचं तुला. आणि ही प्रमुख भूमिकेत, त्यामुळे हिला असं त्या- प्रमुख वगैरे काही नाही, म्हणजे वन ऑफ द नायिका ना तू, नायिकेची कोणतरी ना प्रमुख, म्हणजे तुला मेकअप करायला माणूस येणार बिणार असा आम्हाला कोणी बघणार नाही. प्रमुख चिखलात. तशी होती तू प्रमुख. आणि आम्ही असे चिखलात असणारे असे. तर मग मी बिचारा, ती लहान मुलं होती त्या मालिकेत, आणि लहान मुलं. सुहिता थत्ते आहे ना, सुहिता ताईची मुलगी मिश्किल, तिला वगैरे हा बिस्किट म्हणायचो तिला. तर ती होती, तर तिने मला असं पाठीमागे पकडलं होतं आणि मी असं करून गाडी फिरवत होतो तिकडे. असा टक्कल शॉर्ट्स, बारीक. घाणेरडा टी शर्ट. तर मला असं वाटलं हा कोणीतरी किडनॅप करेल मिश्किलला. वेडा असा ती वेडा मला ते वाक्य आठवत आहे. वेडा माणूस आहे. आणि मी असं आणि थांबलो. मिश्किलला असं बाजूला घेतलं होतं की कोण आहे हा? आणि काय तू त्याच्या पाठी, आणि मी असं हिच्याकडे बघितलं रागाने आणि निघून गेलो. खुन्नस एकदम. जाम तो एकदाच काय तो मला असं झालं, रागावलो ओ मी. गॉड, हा वेडा नाहीये म्हणजे. त्याला कळतंय आपण काय बोलतोय ते. आणि ते एकदाच मी रागवून घेतलं. आमची टीम. त्या सगळ्यात जमलं नाही ना. त्याच दिवशी रागावलो, त्याच्यानंतर तुझा विश्वास आजपर्यंत नाही. बसतोय या सगळ्यावरती. मला सांग, मला ज्या प्रकारे त्याला एंट्रीला घेऊन आलीस, कारण तो पळून मी सांगितलं तो पळून जात होता. मी म्हटलं नाही थांब, अरे त्याला आपल्याला पुन्हा लग्न करायचं. करायची इच्छा नाहीये. नाही तेव्हा असंच जाईल. तर तेव्हा तो पहिल्यांदा तो हे करत असता ना, मला असं, अरे हा कोण वेडा माणूस आहे. आणि मग खुन्नस बिन्नस देऊन अभिनय केला त्याने तेवढ्यातल्या तेवढ्या. मग मला गिल्ट आलं की अरे बापरे, असं काय आपण चुकलो. मग नंतर बोलायचंच नाही वगैरे अशा आविर्भावात. त्यामुळे असं असतं ना की तो जर नॉर्मल असताना तर मी ह्याच्याकडे बघितलं पण नसतं. तो जरा स्वतःला असा करे ना, म्हणून मला तो लक्षात राहिला बहुतेक, म्हणून तो माझ्या. आणि पण मग त्याच्या नंतर तेव्हाच असं झालं की 2-3 दिवस होतो आम्ही, आणि मग आम्ही मुंबईला आलो. तर त्या 2-3 दिवसात ना मला त्याचा स्वभाव, त्याची बोलण्याची कॉमेडी अफलातून ना, तर ते सगळं ना माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होतं की असं कोणीतरी छान बोलतंय. बोटीतून फिरायला गेलो होतो. बोटीतून आम्ही सगळेजण बोटीतनं एकत्र गेलो होतो. सगळे जण ना, आम्ही दोघंच नाही. बोटीतून कुठे जाणार, ती बरोबर CCTV घेऊनच फिरत होती ना अक्का आजी. आई ते बोटीतनं पण, म्हणजे ते बघ त्याने कसं अंडरलाईन केलं ते की आम्ही बोटीत बसायच्या वेळेस सगळ्यांना अगदी हात देऊन, परोपकारी गंपू, सगळ्यांना अगदी हात देऊन, आणि माझी वेळ आली तर लगेच आणि निघून गेला. मग परत मला अंडरलाईन, अरे हा कोण आहे, ह्याला एवढा इगो आहे. मग राकेश सारंगने मला हात दिला आणि वर घेतलं. मग आम्ही गेलो. झालं तेव्हापासून ते असं असतं ना की जर ही माझ्याकडे असं लक्ष नाही ना देणार तर असं आपण करू. आणि तसं माझं ह्याच्याकडे, आणि मला फार आवडला, तेव्हाच आवडला नंतर की म्हणजे बघ, मी ह्याच्या रूपावरती प्रेम केलं नाही. याच्याकडे किती पैसे आहेत नाही आहेत हे मान्य करतो मी. नशीब. तर फक्त आयुष्यभर हा माणूस, मी किती रागावले माझ्या स्वभावाप्रमाणे, तरी हा कधी काही बोलणार हे नाही. बोलण्याची गरज आहे का माझ्या स्वभावाप्रमाणे? ह्या सगळ्या गुणांमुळे हेच 32 वर्षाचं गमक आहे. हे 32 वर्षांचा गमक आहे आणि आमच्यासाठी हीच गंमत आहे.
नाही पण तो क्षण कुठला होता मुंबईला आल्यानंतर Actually प्रेमात पडण्याचा क्षण मग कुठला होता? तेव्हा मी बालमोहन विद्या मंदिरमध्ये आणि हारू परेलमध्ये होता. सो बालमोहनमध्ये जाताना माझं घर आहे त्याच्या वाटेत एक दूध केंद्र होतं. बर हा ते नंतर मला कळलं, पण म्हणजे दूध केंद्र होतं माहिती होतं, पण पुढचं मला नंतर कळलं की मी शाळेत जायचे आणि हा आपला समोर येऊन उभा राहायचा आणि माझं असं अरे काय रे तू इकडे कुठे, मला कळायचंच नाही याच्याशी काय बोलू. बरं शाळेत जाणाऱ्या सगळ्या मुली पुढे जाऊन पाठी बघतायत की ही कोणाशी बोलतीये, कोण आहे हा मुलगा, आणि हा मी इथेच आलो होतो, मी इथेच हे होतं, अरे तू मला अचानक दिसलीस. आणि नंतर कळलं की हा दूध केंद्राच्या पाठी लपायचा आणि मी आले की असं पटकन तिथून बाहेर येऊन मग चालत अरे तू आता हा एवढा हिमतीने बोलतोय. नाही तुला खरं सांगू त्यावेळेला ना मी जिथे लपलेला असायचो तिथूनही मुद्दाम शाळेत जायची. म्हटलं ना मी तुला आता याची खूप हिंमत वाढली आहे. नाही पण त्याची आज घरी गेल्यावर तू त्याला नाही ग, काय होणार त्याचं. इतका गुणी बाळ. नाही पण हे विचारलं कोणी कोणाला कसं कधी? हा तर तेव्हा लक्षात आलं हे. मग एकदा मी शेवटी त्याला म्हटलं की तुम्हाला असं कशाला भेटतोस नेहमी, कारण आम्ही एकमेकांना बोललोच नव्हतो ना याबद्दल काही. नाही मला तुला भेटायचं आहे. तर म्हटलं कशाला तुला मला भेटायचं आहे. नाही मला भेटायचं आहे, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आई शपथ म्हटलं हा एक तर आता शाळेच्या वाटेवरती उभा. बरं म्हटलं भेटूया शनिवारी भेटूया. कुठे भेटूया म्हटलं 20वा हॉटेलच्या इथे भेटूया. हं. तर हां ठीक आहे चल मी जातो. पुढचे 8 दिवस तर माझे वाचले मला दिसण्यापासून. आणि मी विसरले ऍक्च्युली की मला याला शनिवारी 20वा हॉटेलकडे भेटायचंय 4 वाजता. नाही विसरली 5 वाजता. सोयीने खोटं नाही बोलायचं, विसरली नाही, लक्षात होतं. नाही एक मिनिट, हे मी आता स्वतःच काय ठरवतोस. करते हे भांडण आता मला इथे नकोच आहे. आम्ही तुम्हाला विनंती करणार आहोत की तेव्हा नक्की काय घडलं होतं, तुम्ही जेव्हा भेटलात ते आम्हाला करून दाखवा. करून दाखवायला अजून एक्स्ट्रा पात्र लागतील. माझी आई लागेल, हो अपू लागेल, हा. हो सगळे अजून पात्र एक- लागतील. हा. yes. आम्ही सगळी पात्र देतो अजून तुम्हाला. एक कोणीतरी बिल्डिंगच्या खालची एक मुलगी लागेल. असं बरोबर बरेच आहे. लागतील. सगळं देतो आम्ही हा, please तयारीने द्या. आलेलो. हा द्या. चला. हे 20वा पाशी पोहोचल्यानंतर नक्की काय घडलं ते लगेचच बघूया. स्थळ 20वा हॉटेल. चल आता ना मी एक आदेशला सरळ सांगणार आहे की आपण काही त्याच्याबरोबर माझा काही संबंध नाही आणि बास झाला आता कुठे रस्त्या बिस्त्यात भेटत राहायचं मला नाही ते सगळं करायचं आहे. ओ गॉड, हा बघ दिसतोय बघ कसा. शी. ओ वाजले किती बर चल आपण जाऊया शिवाजी पार्कला जाऊया, पाणीपुरी खाऊया, भेळपुरी खाऊया, मस्त राऊंड मारूया. चल 5:30. नाही पण सुचित्रा येणार कन्फर्म सांगतो. मला असं वाटतंय अरे मारुती मंदिर इथेच चुकलं. ते मारुती मंदिरात नमस्कार केला होता मी. तिकडे दुसरं पण देव आहे त्यालाही नमस्कार केला होता. येऊ दे बाबा ही एकदाची. 4 वाजल्यापासून संध्याकाळचे 6 वाजायला आले. आता एक काम करतो, ही काही येणार नाही, चुकणार नाही ना कुठे. नाही येणार. 6 वाजलेत, घरीच जाऊया. स्थळ सुचित्राच्या घराच्या खाली. चल मजा आली ना. हा? तर काय अगं उगाच काय त्याला सुचित्रा, आदेशला वगैरे. इथे काय करते? हा? आदेश वरती आलाय. हो गॉड. चल आता मी जाते घरी. बाय. हो नीट काय बोलू आता, नाही म्हणते त्याला, बघते मी कसं ते. ओ गॉड. मग तू इथं कुठे आला होतास? नाही इथे माझा एक मित्र राहतो. बर. त्याच्याकडे तो खरं तर मला भेटणार होता. बर. त्याने मला 4 वाजताची वेळ दिली. मी 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत थांबलो. तो काय आलाच नाही, नुसतं एकटाच मी तिकडे उभा. असं आणि झालं. मग म्हटलं की इथे जवळ आलोच होतो आणि तुम्ही म्हणाला होता ना शूटिंगच्या वेळी की कधी इथे आलाच जवळ तर घरी ये. नाही बरं झालं तू आलास ते. हो ना. त्या निमित्तानं घर बघणं झालं. होय अगं हा बघ ना,
केव्हाचा बिचारा मी याच्या मित्राची वाट बघतोय. काय याच्या मित्रांनी त्याला कुठे बोलवलं होता म्हणे विसावा हॉटेल समोर. केव्हाचा वाट बघत उभा होता. मग शेवटी मग म्हणाला की आलोच आहे तर मग मी इकडे येऊन जातो. बरं मी जरा जाऊन येते, मला थोडंसं काम आहे. महत्त्वाचं. बरं मी काय म्हणतो, तुम्ही लालबागला निघालायत का? हो का? नाही मी पण तिकडेच जाणार आहे. येत आहे का? मी पण येतो ना. होय, चल चल हा, चला. चल मी तेवढीच कसं- मला सोबत होईल. चला, हा, चला. चल चला. चल. येते हा चल लवकर चल चल. बरं झालं गेला. सॉरी म्हणजे नाही मला सांगायचं ना की बाबा शक्य नाहीये, मी येणार नाहीये. मला कशाला वेळ दिला 4 वाजता? मी 4 वाजल्यापासून त्या विसावा हॉटेलकडे इतका वेळ थांबलो. आता येशील मग येशील, उन्हात अनात आजूबाजूची लोक माझ्याकडे बघत होती. हे बघ, तुला नकार द्यायचा असेल तर स्पष्ट नाही म्हणून सांग. आणि मला काही तुला असं फिरवायचं नव्हतं. मला तुला आज खरं तर महालक्ष्मीला घेऊन जायचं होतं. तू काय तो विचार कर. 10 मिनिटाची वेळ आहे. मी निघतो. कधी जाऊया महालक्ष्मीला? एवढाही आनंद झाला नव्हता जरा. माझ्या वरात माझ्या वरात वधू परीक्षा आणि वर परीक्षा सुद्धा होणार आहे, त्यामुळे एवढं हसू चेहऱ्यावरती नकोय. नको. बरेच प्रश्न इकडून सुद्धा येणार आहेत बरं का, तीरासारखे. येऊ द्या येऊ द्या, काही काळजी. पण त्यासाठी आपण आपल्या वधूला बोलवलं पाहिजे ना इकडे. या या मुलीला घेऊन या मामा, बोलवा मुलीला. या ये ये पोरी, ग. ये. वा घ्या. हे सकाळी होते नाश्त्याला. सगळे घरचे जमलेले आहेत. मुलगा मुलगी इकडे आहेत. वधू परीक्षा वर परीक्षा इकडे होणार आहे. पण त्याच्या आधी वधूवरांनीच आपल्या फॅमिलीची ओळख करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. ओ येस. हे आदेशचे पप्पा, नमस्कार. जे 90 वर्षाचे यंग बॉय आहे. वा वा वा. हे महेश भाऊजी म्हणजे आदेशचे मोठे भाऊ. तो सिद्धेश, आदेशचा लहान भाऊ. पूनम, आदेशची वहिनी. हा, स्वाती, आदेशची वहिनी. मीरा, आदेशची वहिनी. आणि हा क्रिश, जो सिद्धेशचा मुलगा आहे. अच्छा, वा. आता माझी साईड. हो, किती पण गोड. ओळख करून नाही म्हटल्यानंतर पहिल्यांदा तिने तुझ्या फॅमिलीची ओळख हो करून. म्हणजे आता आम्ही बसत होतो तेव्हा यांचं असं म्हणणंच होतं, मुलगी आमची आहे आणि मुलगा तुमचा आहे. आमची ओळख आदेशने करून दिली पाहिजे. आ. ह्या एवढं काय तोंड नाही, नाही, पाडून? नाही. हो, नाही, नाही, असं किती नाही. छान प्रसन्न ओळख वर पडली. ह्या माझ्या सासूबाई त्या मला मुलगी देत नव्हत्या. डोंट वरी, ते आज मी विचारणार आहे त्यांना जाब. सुचित्राची बहीण प्रिया, त्याच्यानंतर रूपा दिदी, सुचित्राची मोठी बहीण, त्यानंतर सुचित्राची वहिनी आणि तो माझा मेहुणा सुचित्राचा भाऊ सत्येन. अच्छा. आणि ज्योती. ज्योती. त्याचबरोबर पाठीमागे या बाजूला आहेत त्या म्हणजे सुचित्राची भाची तन्वेषा आणि सोहम. सोहम आदेश बांदेकर. सोहम सुचित्रा आदेश बनते. जबरदस्त. सोहमनी
आल्या क्षणी क्लिअर केलंय की आज मी कोणाच्या बाजूनी आहे. आणि ज्या पद्धतीने सोहम सुचित्रा आदेश बांदेकर वगैरे असं सगळं त्यांनी त्या आईचे सांगितलं. गुण घेतोच ना मुलगा आईवर गेलाय बरं का. नाही, ती सगळी उत्तरं मला मिळणार आहेत, पण त्याच्या आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्यांदा मी इकडून सुरुवात करणार आहे, कारण ह्या लग्नाच्या फारच मजेशीर गोष्टी आमच्या सगळ्यांच्या कानावरती आहेत. आमचा मुलगा आम्ही आल्यापासून मुलीचं कौतुक करतोय, काकणभर जीव जास्त तिच्यावरच आहे आमचा, पण आमचा मुलगा एवढा छान आहे, वेल सेटल्ड. आता तर काय म्हणजे काही नावं ठेवायला जागा नाही. का बरं तेव्हा विरोध होता लग्नाला? एक तर तिचं वय लहान होतं हां. आणि मला वाटत होतं म्हणजे तिला एवढं समजतही नव्हतं, म्हणजे ती प्रेम करत असेल हेही मला माहिती नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः आदेशला जाऊन त्याच्या घरी भेटले होते काळा चौकीला, हां. की आदेश तिचं करिअर चालू आहे, तुझं पण करिअर चांगलं होऊ दे, आणि मग जरी कोणी परमिशन नाही झालं तरी मी आणि सत्येन आम्ही दोघं परमिशन देऊ, तर तू आत्ता घाई करू नकोस लग्नाची. एवढा हाच विरोध, बाकी काही नव्हता. तर तिच्या बाबांचा जरा स्वभाव कडक होता. म्हणजे तुला मजा सांगते मी, म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी खरं बघायला गेलं तर आदेश सत्येनभाईला नाही, पण रूपा दीदीचे जे हजबंड होते अभय, त्यांना तो भेटला होता. प्रियाशी तो छान बोलत होता लग्नाच्या आधी. हो, लग्नाच्या आधी. म्हणजे त्यांना माहिती होतं की हिचं अफेअर आहे आणि हा मुलगा आहे आपला, चल ठीक आहे. म्हणजे एक असतं ना की त्यांना बहुतेक असं वाटलं असेल काही वर्षांनी हिचं मत बदलेल. म्हणजे तेव्हा असं होतं की माझं एक तर आयुष्यातलं पहिलं प्रेम होतं. माझं पण. तर त्यामुळे, आणि आय वॉज जस्ट 18 years old, 18 पूर्ण झाले होते. चेहरा बघ ना, पण मला असा आठवतंय का सगळं. मला सगळं आठवतंय 18 वर्ष. आयुष्यात पुढे पण मीच तुझ्या बरोबर एवढं लक्षात. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की तुम्ही हसत हसत या सगळ्याला सामोरं जाल. मी हसत हसतच सामोरा गेलेलो आहे. फाशी चढतोय असं वाटतं. हो ना. हा, तर तेव्हा मी ऍक्च्युली फोर्स मी केला होता त्या लग्नात. म्हणजे आदेशचं होतं असं की ऐक आपण तुझ्या घरच्यांना सांगू किंवा असं, पण मी म्हटलं नाही, घरच्यांना सांगितलं तर ते आता लग्न करूच नाही देणार. आणि ना मी एवढी अकंठ प्रेमात त्याच्या होते. तर तेव्हा ना म्हणजे आम्ही रुपारेल मधनं जेव्हा आपापल्या घरी जायचो ना, ते सुद्धा मला असं वाटायचं, शियारा का आता मला सोडून जातोय, परत उद्या सकाळी 7 वाजता हा भेटणार. सो आय वॉज इन दॅट फेज ऑफ माइंड आणि लव. पण ताई, मला तुला असं विचारायचंय की बाबा तर तुझे कधी संशय आला होता का त्यांना की मुलीचं काय चाललंय आणि काही मजेशीर प्रसंग घडला होता? संशय म्हणजे खरं बघायला गेलं तर त्यांना बाहेरून, कारण मी नाटकात काम करत होते, त्यामुळे त्यांना बाहेरून हे सांगण्यात आलं होतं. म्हणजे शिवाजी मंदिरला वगैरे आपल्याकडे माणसं असतातच. त्यांनी सांगितलं होतं की तुमची मुलगी चांगली आहे, गुणी आहे, तिचं करिअर आहे, आणि हा जो मुलगा आहे त्याचं काही करिअर नाही, काही नाही, तर तुम्ही तुमच्या मुलीला समजावा. त्यामुळे त्यांच्या मनात ह्याच्याबद्दल खूप निगेटिव्ह होतं की काहीच नाही ह्याचं होणार, आणि आपली मुलगी ऑब्व्हियस आहे ना, आपली मुलगी अशा चुकीच्या मुलाच्या जर प्रेमात असेल तर काय होणार ना. त्यामुळे माझे बाबा कम्प्लीट विरोधात होते. आदेश आणि कसं त्यामुळे ना नेहमी ही बाबांबद्दल बोलायची ना, की दादा जाम चिडतात. त्यामुळे बाबांची इमेज आहे ना ती इतकी माझ्या, आणि माझा लहान भाऊ आहे नागेश, आज तो आला नाही, तो सोबत कायम माझ्या असायचा, कायम माझ्या. आणि हिचे बाबा म्हणजे ना असे खूप रागीट आहेत, तापट आहेत, अशी एक प्रतिमा आमच्याकडे कधी बोललो नव्हतो ना, होते प्रतिमा होती. आणि मी नेहमी नागेशशी बोलायचो, लहान भावाची, अरे नागेश तिचे बाबा आहेत ना, तो पण असायचा ना आमच्यात, त्याच्यामुळे तो ऐकायचा, दादा असे, दादा असे आहेत, स्ट्रिक्ट आहेत, कविता करतात. तर एकदा त्याच्याही बाबतीत आणि कविता करतात. आणि एकदा त्याचा प्रसंग ऐक, पण हे खरंय, तो एकदा ना ट्रेन मधून चालला होता आणि कशी बशी मोठ्या ह्याने त्याला जागा मिळाली नागेशला ट्रेन मध्ये. नागेश असा बसला आणि गप्प असा मध्ये होता. बाजूला एक व्यक्ती, त्यांनी बॅग उघडली, बॅगेतून डायरी काढली आणि एक कविता लिहिली. म्हणून हा बघत होता काहीतरी कविता, शेजाऱ्याची कविता तशी वाचत होता. त्यांनी ती सही पूर्ण केली आणि खाली सही केली कविता पूर्ण करून, श्रीकांत गुडेकर. डायरेक्ट उतरला
तो जो उठला तो ट्रेन बंद उतरला आणि मला फोन केला, दादा सुचित्राचे बाबा माझ्या बाजूला बसले होते. वा. पण कधी सुगावा लागला आणि कधी काही तुमची समोरासमोर भेट झाली असा काही अरे तो सॉलिड किस्सा आहे एकदम. आम्ही SK हॉटेलमध्ये गेलो होतो रुपारेलच्याच पाठीमागे. एक काहीतरी डोसा बिसा खायला गेलो होतो आणि डोसा खाऊन आम्ही बाहेर आलो. आणि ऍक्च्युली आणि एक आपण काम करूया आणि नंतर पुढे काय झालं ते आम्हाला त्या प्रसंगामध्ये बघायला आवडेल. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करणार आहोत की तो तसाच्या तसा प्रसंग तुम्ही करून दाखवा आम्हाला, काय काय घडलं होतं ते. स्थळ SK हॉटेल माटुंगा. आता तू काय डायरेक्ट घरीच जाणार आहेस ना? नाही, मी आज थांबणार आहे जरा टाइमपास करणार. संध्याकाळी हॉटेल चांगलं होतं, रिहर्सल आहे ना जेवलं संध्याकाळी. हो मग आधी दादा आणि मग आपण जाऊया की कॉलेजला. तो आता आतिश बांदेकर होता ना? नाही नाही नाही, त्याच्याशी कुठे बोलते पण मी. हो तू. अरे, तोच होता. तू मला बोलली होतीस मी त्याला भेटणार नाही दादा मी नाही भेटत तू त्याला. त्यालाच भेटायला आली होतीस. तोच होता ना? नाही दादा. हा तोच होता. आत गेलाय ना? काय रे आतिश बांदेकर इथे आला होता ना? नाही काय नाही, इथे होता ना. हा आतिश बांदेकर इथे होता ना? अरे आतिश बांदेकर कुठे आहे? काय पापा पापा काय माहिती नाही. बसता कशाला एवढा टाइमपास? निघा बाहेर. चल आपण जाऊ. आणि तू काही बोलूच नकोस माझ्याशी. तू ठरवलेलंच आहे तुझं आयुष्य बर्बाद करून टाकायचं. आता तू 18 वर्षाची झालीस की मी तुझं लगेच लग्न लावून देणार आहे. दादा. हा दादा काय दादा? आणि त्या आदेश बांदेकरला भेटू नकोस. चल हसके चल चल. स्थळ रुपारेल कॉलेज. एकांकिकेत तू काम केलंस कधी? हो ना? नक्की. पण तू कधी एकांकिकेत कधीच काम नाही केलं. आदेश हा इकडे ये ना. चल बाय. कुठे होती तू? अरे काय जाम वाट लागली आहे घरी. का काय झालं? हा म्हणजे काय झालं म्हणजे आता काल बघितलंच ना आपल्या SK हॉटेलच्या इथे काय झालं सगळं ते. तर दादा जाम चिडलेत आणि त्यांनी सांगितलं की 18 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर माझं लग्न लावून देणार आहे ते. सो मला आत्ता 10 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण होतील. आपण लग्न करूया. नाही पण मी काय म्हणतो जरा वेळ घेऊया, कारण मला अजून सेटल होऊ दे. आदेश वेळ वगैरे काही नाही. माझं लग्न झालं की काही नाही करू शकणार आपण, एवढं लक्षात ठेव. अरे पण थोडा तर वेळ दे ना मला. नाही 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 नाही. तू मला 10 मिनिटं दिली होतीस ना जेव्हा प्रपोज केलंस तेव्हा. आता मी तुला 10 मिनिटं देते. 10 मिनिटात मला सांग आपण लग्न करायचं. तुझ्याकडे पैसे आहेत नाहीत, तू कुठे राहतोस, काय करतोस, काय, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मला तुझ्याशी लग्न करायचे. आत्ता नाही झालं तर कधीच नाही होणार आदेश. 10 मिनिटं आहेत. ठीक आहे, करूया लग्न. हॅलो हॅलो महेंद्र, बरं ऐक ना, कुठे आहेस तू? जरा ये ना रुपारेल कॉलेजमध्ये. हां ती वेळ घ्यायची आहे बांद्रा कोर्टातली. आणि तू वेटर बनून निघून गेलास तू. अरे निघून गेलो, पण तुला माहिती आहे मला नंतर एवढं टेन्शन आलं होतं, कारण इतकं सगळं छान चाललेलं आहे आणि आता मला हे कळलं होतं की त्यांनी रेड हँड पकडलेलं आहे. त्यामुळे आजपर्यंत कसं ऐकून होतं, त्यामुळे पुढे काय होणार परिणामांची बापरे. परीक्षेला बसल्यासारखं झालं होतं ना तुमचं. म्हणजे पण मला आतापर्यंत दुसऱ्यांनी खाल्लेले फटके बघितले होते. नाही पण मला बाबांना विचारायचं आहे की लग्न करून घरी आले हे डिरेक्टली, का लग्नाच्या आधी तुम्हाला माहिती होतं की लग्न करतायत हे दोघं म्हणून? लग्न करतो हे माहिती होतं. हा, तो आदेशची आई जी होती हा, ती तशी हुशार बाई होती. एक दिवशी आदेशच्या पुस्तकामध्ये एक फोटो मिळाला होता. कदाचित तिने ठेवला असेल का मला माहिती नाही, परंतु ती चांगल्यापैकी घराची पत्रकार होती. आमच्या घरातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिला अगोदर कळत असत आणि त्या कशा कळायच्या मला माहिती नाही. मी जेव्हा तिला विचारलं बघा हा फोटो, हो तुमची सून होती ती असं मालवणी बोलायची. म्हटलं कसं शक्य आहे, ही कोण मुली वगैरे, बाकी काही तिने मला सांगितलं नाही.
त्यामुळे मुलगी दिसायला चांगली होती आणि ती प्रेमविवाह करणार की नाही ह्याचा प्रश्नच नव्हता, कारण प्रेमविवाहाला आमच्याकडे नेहमी संमती असते. पप्पा मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता ज्या कंडिशनमध्ये मी तेव्हा होतो, जर असा मुलगा तुमच्या मुलीसाठी आला असता तर तुम्ही मुलगी दिली असती का? सांगितलं असतं की नाही म्हणून. ह्यांना कधी कळलं की लग्न झालंय आपल्या मुलीचं? हे कुटुंबामध्ये कधी कळलं होतं? ती मला म्हणाली का तुला लिंकिंग रोडला मी घेऊन जाईन, येते मी दुपारी कॉलेजमधून आणि लिंकिंग मला चप्पल घ्यायचे होते म्हणून. मी आपली वाट बघते म्हणून ती बाजूची तिची मैत्रीण, तिला विचारलं मी, अगं तू आलीस, चित्रा का नाही आली? नाही, चित्रा मैत्रिणींशी बोलते असं तिने सांगितलं मला. तर महेंद्र पवार आणि निलेश कोरडे घरी आले. थोडं मी बघितलं होतं त्या दोघांनाही, पण मला आठवत नव्हतं हे कॉलेजमधले आहेत असं आठवत नव्हतं. आम्ही वकील आहोत, तुमच्या मुली आम्ही कोर्टातून आलो आहे, लग्न झाले सुचित्राशी आणि आदेशशी, त्या दोघांनी कोर्टात लग्न केलं आहे, तुम्ही शोधाशोध कराल म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलो. त्यावर मला एकदम धक्काच बसला आणि मिस्टरांना पण बसला आम्हाला धक्का एकदम. ते अर्थातच होणार, पण आता किती आता सुखाचे धक्के बसत असतील. आता सावरलाय ना धक्क्यातून. हो ना, आता सावरलात ना धक्क्यातून. आता सावरली. आता म्हणजे काय, आमची मुलगी 2 जोडी कपड्यातच गेली आहे, पण ते 2 जोडी कपडे कधी बाहेर गेले हे पण घरात त्यांना कळलं नाही. कारण ती जे मगाशी म्हणजे अपर्णा म्हणून तिची आमच्या शेजारीच राहणारी तिची मैत्रीण होती, दोघी एकाच वयाच्या. अपर्णाने कधी म्हणजे येणं जाणं अगदी घरच्यासारखं असल्यामुळे ती कधी आली, कधी तिने चित्राचे 2 जोडी कपडे घेतले, ते नेले, आम्हाला काहीही कळलं नाही. आम्हाला एकदम नंतर म्हणजे ज्यावेळी थोडासा विरोध त्याच्यामुळे जास्त आधी चित्राशी म्हणजे त्यांना असं होतं की पळून काही जाईल जर सगळ्यांना माहितीये तर, म्हणजे काहीतरी वेगळं आहे. बरं, ह्यांच्याकडे ते गेले तर ह्यांनी सांगितलं आम्हाला नाही माहिती त्याचं लग्न बिग्न झालं आणि त्यांना माहिती होतं आणि मग त्यामुळे ह्यांना असं वाटलं अरे मग कुठे गेला, म्हणजे असं काय झालं की हिच्या मनाविरुद्ध तर झालं नाही ना, किंवा असं सगळं ते कन्फ्युजन. मुलीविषयीची जी काळजी असते ना, ऍक्च्युली लग्नाला विरोध म्हणण्यापेक्षा विरोधासाठी विरोध म्हणतो ना, तो विरोध होता. तो काळजी एक तर लहान आहे, अजून दोघांचंही करिअर काहीही नाही, शिक्षण. मला अभिमान आहे या गोष्टीचा की तिने लग्न झाल्यानंतर स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं, हे सगळ्यात महत्वाचं, की तिने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आदेशने तिला साथ दिली. त्यांनी म्हणजे सांगू पण शकत नाही, त्यांनी असे दिवस पाहिलेले आहेत. चित्राने आमच्या घरामध्ये कधी चहाचा कपही उचललेला नाही आहे, कारण आम्ही इतकी मोठी भावंड होतो की तिला काही करायला लागायचं. म्हणजे सत्येनबाई तर मी तुम्हाला सांगते, तिचा आवडता पदार्थ दुधामध्ये चपाती कुस्करून ती खायची. सत्येनबाई तिच्यासाठी ती नेहमी बनवायचा, तिला खायला भरवायचा. इतकं म्हणजे इतकं, कारण खूप लहान आहे ती आमच्यापेक्षा, माझ्यापेक्षा ती जवळजवळ 6.5 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे घरामध्ये तिच्यावर सगळ्यांचं इतकं प्रेम होतं, तिला आम्ही कधीच काही करायला लावलेलं नव्हतं. मग मनामध्ये एक हे होतं की आता संसार आहे, लग्न करताना केलंय तेव्हा नाही माहिती आहे, लग्न करण्यात मजा असते, ती निभावण्यामध्ये पुढे ना जे सगळं असतं ते ती कसं करेल याची काळजी होती. आणि परत 4 दिवस पत्ता नव्हता कुठे आहे, त्यामुळे ती एक भीती होती आमच्या मनामध्ये. बदलापूरला आम्हाला गेला होता, बदलापूरला ठेवलं होतं ना आम्हाला. म्हणजे ते आदेशचे ते काका आहेत, त्यांच्याकडे सांगितलं होतं लग्नानंतर तुम्ही डायरेक्ट तिकडे जा. सो त्याच्यामुळे ह्या लोकांना काही दिसतच नाही ना मुलगी आपली. पण आदेशच्या आई पप्पांनी व्यवस्थित नंतर लग्न करून दिलं. घरच्या घरी केलं, पण त्यांनी म्हणजे विधिवत लग्न त्यांनी केलं त्यांचं. आणि त्या ह्याला माझे बाबा आले नव्हते फक्त, पण आम्ही सगळेजण गेलो होतो त्या लग्नाला. कारण महिने कान पिळलाय आदेशचा. तो धान्याचा पिळला तर तू पिळलाच असतं. जिलेबीचं जेवण होतं, माझं आवडतं. आणि त्यांनी म्हणजे चित्राने पण आदेशला साथ खूप दिली, आदेशनेही तिला सांभाळून घेतलं. आणि सगळेजण म्हणतात की थोडं नशीब आहे, आहे नक्की नशीब आहे,
पण नशिबाला त्याने जी त्याच्या कर्तृत्वाची जोड दिली ना, त्याने कधीच तो कोणत्या कामासाठी त्याने कधी नाही म्हणून सांगितलं नाही. आज लोक काहीही म्हणू देत, पण त्याने ज्या पद्धतीने काम सुरू केलं आणि त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं, म्हणजे जरी आम्ही विरोध केला असेल ना, तरी त्याने आम्हाला दाखवून दिलं की तुम्ही चुकीच्या हातात मुलगी दिलेली नाहीये. आमची काळजी, आम्हाला काळजी वाटणं साहजिक होतं, त्याच्यात काही वादच चूक नाही. नाही. कोणालाही ते असंच आहे. आईवडिलांना, भावंडांना आपल्या मुलीची काळजीही असणारच. पण तिने सुद्धा ज्या पद्धतीने निभावलं, जिने मी म्हटलं ना चहाचा कपही उचलला नव्हता, त्या मुलीने अख्खा संसार निभावला आणि तो पण एवढा इथपर्यंत मोठा. आणला. एवढ्या हो, सगळ्या एवढं. लोकांना पण ते सगळ्या जण असल्यामुळेच होतं ग हे सगळं. आणि सगळ्या वेगळ्या गोष्टी. आता बघा, आम्हाला तिघांनाही मुली आहेत. सुचित्रामुळे त्या मुलींना भाऊ मिळाला. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. सांगायला गेलं ना तर मला वाटतं तुम्हाला खरंच मगाशी पिक्चर बनवावा लागेल. पिक्चर बनवायला पण लागेल. हां. ही जी तुझी मित्रमंडळी आईंना सांगायला गेली होती की तुमच्या मुलीनी पळून जाऊन लग्न केलेलं आहे, त्यांची काय हालत होती रे? काय हालत? हो, मला तुझ्याकडून ऐकायचं नाही नाही, हालत म्हणजे मी तुला सांगतो की महेंद्र पवार हा आमचा मित्र, त्याला पहिलं सांगितलं, मग ऍडव्होकेट उभा केला. बरं, ह्यांनी एवढी फिल्डिंग लावली होती सगळ्यांनी की पोलीस की स्टेशन ऍज इफ माझे घरचे गँगस्टर आहेत. खरंच आहे. एवढी फिल्डिंग लावली होती की काय करू. फक्त त्याच्यात एकच होतं, आदेशने मला सांगितलं होतं की आता तू म्हणतेस लग्न करायचंय, नंतर फिरू नकोस. कारण त्याच्या एका मित्राने जाम फटके खाल्ले होते या भानगडीत. कारण मुलगी स्वतःच्या घरी गेली आणि तिला ते राहावे ना, आणि तिने तिच्या आईला सांगितलं की मी आज लग्न केलंय. त्याच्यानंतर त्यांनी घरी जाऊन त्या मुलाला इतकं बुकललं, आणि हा त्याच्यात सही बी करणारा होता, जो काय होता, 18 वर्ष नव्हती ना, अंडर एज होतो आणि अंडर मी एज सही होता, केलेली, आणि याने सही बी witness केली. त्यामुळे ह्यांनाही 2-4 फटके पडले होते त्या भानगडीत. त्यामुळे ह्याचं असं होतं, काही झालं तरी तू तुझ्या घरी नाही नाही, आणि तिला 10 वेळा सांगत होतो, बाई नक्की ना, नक्की ना, नसेल तर नाही सांग, पण एकदा लग्न झाल्यावर जर उद्या घरातले रडतील, काय केलं माझ्या मुलीने, मग तू जाऊन तिथे सांगशील सॉरी माझी चूक झाली, आदेशने जबरदस्ती केली, तर तो झालं. मार मी खाणार नाही. ऑलरेडी एकदा मार खाल्लाय, परत नाही खाणार. इतकी मजा आली आहे ना तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारून. पण आता गप्पांच्या पुढे कांदे पोहे, मी सॉरी एक प्रश्न विचारायला विसरले. पसंत आहे ना बाबा आता? मुलगा पसंत आहे ना? मुलगी पसंत आहे ना? कारण आम्ही तुमची परवानगी न घेता लग्नाच्या पत्रिका छापलेल्या आहेत. आणि मी सोहम तुलाच सांगणार आहे की आई बाबांच्या लग्नाला यायचं. जांभोर आहे. आमच्या येथे श्री कृपे करून समस्त महिला वर्गाला पैठणी देऊन खुश करणारा माझा बाबा चिरंजीव आदेश, आणि वर्षागणिक अधिकाधिक सुंदर दिसणारी माझी आई जबरदस्त श्री सौका सुचित्रा यांचा शुभविवाह रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने बँड बाजा वरातीच्या मंगल कार्यालयात करावयाचे योजिले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री आणि झी मराठी समर्थ आहे. तरी आपण आपल्या संपूर्ण मित्रपरिवारासह अगत्याने येणे करावे. आपल्या उपस्थितीने येणारा TRP हाच आमचा आहे. माझ्या आई आणि बाबांच्या लग्नाला यायचं. आम्हीच नाही येणार आहोत दोघे. पत्रिकेचं एक वाचन झालेलं आहे. इतक्या संकटांवरती मात करून शेवटी सगळे अडथळे पार करून यांच्या लग्नाला होकार मिळाला. पण प्रत्यक्ष लग्न पार पडेपर्यंत अजून काय काय गमती जमती होणार आहेत हे बघण्यासाठी भेटूया उद्याच्या भागात. पण तोपर्यंत कुठेही जाऊ नका आणि लग्नाचा मुहूर्त चुकू नका. बघत रहा जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत बँड बाजा वरात, सेलिब्रिटींचं लग्न जोरात.